दादा पण आलाय. आणि आता एक ट्विस्ट आलाय. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका मित्र ओमकार संतोष भिंगाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मोठो व्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत ना? थंडीची मजा घेत आहे ना? मी पण अशीच थंडीची मजा घेत निघालो आपल्या दुसऱ्या राईडला. आपण जात आहे रायगडला राईड करायला. 2 दिवसाची आपली राईड आहे. आज आपण जाणार आहे महाडला आपण तिथे स्टे करणार आहे आत्याकडे आणि उद्या अर्ली मॉर्निंग सनराईज बघायला रायगडला जाणार आणि तिथून मग दुपारी परत निघणार आहे. तर ह्या टायमाला एक ट्विस्ट आहे माझ्यासोबत. अजून एक माझा पार्टनर आहे. टाडा भाई, फुल गिअरअप करून आला आहे तो. तर हा आहे वेद प्रवीण कोलते. हा माझा आत्तेभाऊ आहे. आपण याच्याच घरी जाणार आहे तिथे राहायला आणि आता खूप मजा करायची राईड करत. ॲक्च्युली जायचं होतं, लवकर निघायचं होतं सकाळी, पण झालं आहे असं की थोडा उशीर झाला सगळं 8 पेपर्यंत, म्हणून आता 6:45 वाजले. आता आपण निघतो आहे. तर बघू, आपण एन्जॉय करू राईड. काय एक्सायटेड आहे की नाही? खूप एक्सायटेड आहे तो. असं मस्त जॅकेट बिकेट ग्लव्ज वगैरे घालून आला आहे भाऊ आपला. फुल गिअरअप झालेला आहे तो पण. खूप एक्सायटेड आहे. आणि ट्विस्ट असा आहे की कोणालाच माहिती नाही की आम्ही जातो आहे तिकडे, इवन आत्याला वगैरे. फक्त बाबांची परमिशन घेऊन आम्ही बाईक घेऊन निघालो आहे. तर ती मजा एक येणार आहे की आत्याला सरप्राईज भेटणार आहे आणि शिव्या पडणार आहेत की नाही माहिती नाही काकांच्या आम्हाला. तर ते तिथे गेल्यावरती समजेल, पण मजा तर भरपूर करायची आपल्याला. तर भेटू आपण पुढे लवकरच. सी यू. चलियो, चला चला. गणपती बाप्पा मोरया. टू 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 टू. भाई स्पीड ब्रेकर आहे की काय? सो गाईस, सनराईज झालेला आहे. आय होप तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला. मस्त असा सनराईज झालेला आहे आणि थंडी पण आहे. मजा येते थंडीमध्ये. लास्ट टाईमपेक्षा थोडी जास्त थंडी आहे या टायमाला. थोडी वाढली आहे मुंबईमध्ये थंडी. आणि भूक पण लागली आहे खूप मला, आणि वेदला पण भूक लागली आहे. तर आता विचार करतो की लास्ट टाईम जिथे आपण नाश्ता केलेला पळसपे फाट्याला, तिथेच नाश्ता करू, ऑर एल्स कुठेतरी नवीन ठिकाणी बसू नाश्त्याला. बघू आता पुढे गेल्यावरती समजेल. भूक तर मजबूत लागली आहे. सो गाईज, आता आपण निघालो आहे. टाकी आपली फुल केली आहे आणि पुढच्या प्रवासाला निघालो आहे. पळसपे फाटा आपला स्टॉप आहे ब्रेकफास्टसाठी. मस्त सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे आपल्याला. आता थोडं ऊन, थोडी थंडी, भारी वाटतं एकदम. लाईक छाक वाटतं आहे. आता मस्त भूक लागली आहे कडकडून. पेट पूजा होऊन जाऊ दे आता लवकरच. चलो. सो गाईज, आता आपण नाश्ता करून निघालेलो आहे. इथे लास्ट टाईम केला पळसपे फाट्याला, तिथे नाश्ता केला आणि आता नॉन स्टॉप आपल्याला जायचं आहे, न कुठे थांबता. डायरेक्ट रोहा, माणगाव असेच ठिकाणी कुठे थांबू. तर सरळ रस्ता गेला लोणावळा पुणे ओल्ड एक्सप्रेसवे, जिथून आपण लास्ट टाईम गेलेलो. आणि आता आपण जाणार आहे इथून अलिबाग
कोकण रोडला राईट मारून. मुंबई गोवा हायवे लेफ्ट. एवढी थंडी आहे की हात गार पडले. तेवढं जॅकेट घालून सुद्धा आतमध्ये फुल गार वाटतं एकदम. ऊन आलेलं आहे पण एकदम कोवळं ऊन आहे एकदम. मग ते काय अंगाला लागतच नाही आहे एवढं जॅकेट घातल्यामुळे. पण वारा मजबूत लागतोय. मी तर विचार करतोय की उद्या रायगडला गेल्यावरती सकाळी काय व्ह्यू असेल बाई. जर इथे एवढी थंडी आहे तर तिथे केवढी थंडी असेल. खूप खूप एक्सायटेड आहे मी त्या गोष्टीसाठी. ॲक्च्युली माझा रायगडला जायचा हा विचार गेल्या वर्षी होता माझ्या वाढदिवसाला. पण तेव्हा जसं मी आधी पण सांगितलं की बाबा मला पाठवायचे नाही आणि माझ्याकडे काय नव्हतं व्लॉग शूट करायला तेव्हा, म्हणून मी तेव्हा नाही झालं माझ्याकडनं. पण म्हटलं ह्या बड्डेला काही करून आपल्याला रायगडला जायचंच आहे. बड्डेला नाही जाऊ शकलो. बड्डे आपला 8 डिसेंबरला होता आणि आज 10 तारीख आहे, सॉरी 11 तारीख आहे आज. पण आपण जातो आहे. मी लॉंग लीव टाकलेली 1 आठवड्याची. बड्डेनिमित्त फॅमिलीला सापुताराला घेऊन गेलो. मस्त एन्जॉय केला आम्ही सापुतारा 2 दिवस. बुद्ध बॉर्डरला आहे ते. आणि काल रात्रीच आलो, 9 वाजता घरी आलो. लगेच बाईक वगैरे चेक केली, चेन लीव वगैरे केलं, बॅग पॅक केली. मॉर्निंगला 6ला रिटर्न. म्हणजे आराम हा झालेलाच नाही आहे मला अजिबात. कंटिन्यू ड्राईव्ह करतो आहे. आणि सापुतारा पण मीच ड्राईव्ह केली. बाबांना काय गाडी दिली नाही मी चालवायला. मग तिथे पण मीच ड्राईव्ह केली कंटिन्यू. तर थकून होतो. आता पण आज पण पूर्ण दिवस रायडिंग करणार. आज आराम भेटेल आत्याकडे गेल्यावरती. पण आता थकलो आहे जरा आता. पण हा जो व्ह्यू आहे हा बघून झोप उडाली आहे. पुढे तर याच्याहून भारी व्ह्यू असणार आहेत आपल्याकडे. तर आपण आता वाकडला पोचलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1-1.5 तास लागेल नॉन स्टॉप जर आपण गेलो ना अशा स्पीडमध्ये. तर आपण 1.5 तासात घरी पोचू. पण घरी जायचा प्लॅन नाही आहे. माझा विचार आहे की पुढे खेडला जायचं. खेडला काळकाई म्हणून एक हॉटेल आहे. तिथे फक्त थाळी भेटते. एवढी भारी भेटते ना, व्हेज आणि नॉनव्हेज घरगुती जेवण जाम भारी भेटतं. आणि त्याच्या आधी खेडच्या आधी आपल्याला लागेल कशेडी घाट. घाट तर नाही, बंद आहे आता भोगदा चालू केला. तर मला तो भोगदामधून मला जायचं आहे. बाईक घेऊन स्पेशली जायचं आहे. नेहमीचा जातोच पण बाईक घेऊन स्पेशली जायचं आहे. म्हणून मग आपण खेडला जाणार आहे आधी. मग खेडवरनं मग रिटर्न परत आपण महाडला येणार. बिकॉज आपल्याकडे टाईम आहे आज. आपल्याकडे तसं काही काम नाही आहे. तर असं सगळा प्लॅन आहे. बाबांना माहिती नाही आहे की मी पुढे जाणार आहे ते. बाबांना डायरेक्ट महाड बोललेलो. पण मी सांगेन बाबांना की पुढे गेलो. बिकॉज माहिती नाही परत कधी आपण कोकणात येऊ. लाईक आपल्या गावी परत माझी ट्रिप कधी होईल. आता आलो आहे तर मला तो टनल एक्सपिरियन्स करायचा बाईकने. म्हणून मग आपण जायचं.
सो गाईस आपण इथे पोचलो आहे काळकाईला. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की स्पेशली तो टनल बघायला कशेडीचा आणि काळकाईचं जेवण जेवायला आपण महाडच्या पुढे येणार आहे. तर आपण इथे आलो आहे आता वाजले किती वाजलेत वेळ? 12:30 झालेत. आपण खूप लवकर, आपण महाडला 11 वाजताच पोचलेलो. त्याला टाईम आहे तर मग जाऊ पुढे आलो. इथे टनल नंतर आम्ही फोटोशूट केलं, मस्त फोटो आलेत आमचे. आणि फोटो काढल्यानंतर मग इथे आलो, एक 20 मिनटाचा रस्ता होता. आता इथे जेऊ आणि मग डायरेक्ट मग परत रिटर्न उलटा महाडला घरी जाऊ. मग आत्तापर्यंत राईड कशी वाटली तुला? एकदम मस्त, वेदर पण एकदम मस्त होता. आणि स्पीड तर दादाची खूपच कमी होते म्हणून आता आरामात बसून आलो. आता जेवायचं मस्त शुद्ध शाकाहारी कोंबडी वडे निघायचं बरं. येस. तर आता जातो आम्ही, जरा पोटपूजा करतो आणि तुम्हाला लवकरच भेटतो. बाय. सो मित्रांनो, आता आपलं जेवण झालं आहे. असं पनीर मसाला, भाकरी, वरण भात आम्ही जेवलो. आणि आता एक ट्विस्ट आला आहे. ट्विस्ट म्हणजे साधासुद्धा नाही आहे, खूप मोठा ट्विस्ट आला आहे. बाबांचा फोन आलेला थोड्या वेळापूर्वी की कुठे आहेत, अजून पोचलात नाही का? तर मी बोललो की असं असं जेवायला मी 30 किलोमीटर पुढे आलो. आपलं डेस्टिनेशन 30 किलोमीटर मागे आहे, फक्त जेवण्यासाठी. म्हणजे बघा मुलं काय काय करू शकतात. तर जेवण्यासाठी 30 किलोमीटर मी पुढे आलो. तर बाबा बोलले अजून थोडं 30 गेलंस ना की चिपळून येईल, आपलं घर आहे तिथे. मग आता गपचूप चिपळूणला जा आणि काकांना भेट आणि तिथून मग संध्याकाळी निघ, ऊन उतरल्यावरती महाडला जा मग रात्री. मग आता हे ट्विस्ट आलं आहे, हे आमच्यासाठी सरप्रायझिंग आहे. तर आता आम्ही जाणार आहे तिथे. काकाला आता पहिला सरप्राईज देतात. इथे मोठे काका आणि छोटे काका दोन्ही राहतात. मग त्यांना आता सरप्राईज द्यायचं आहे. आत्याला काहीच खबर पाणी नाही आहे अजून या गोष्टीची. आत्याला पण आता रात्री देऊ. ओके, तर अशा प्रकारे येतो बस सुरुवात आहे. हां, आता माहिती नाही पुढे काय काय होणार आहे, कसं होणार आहे. तर आता बघू, आपण जाऊ आणि प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स बघू कसे काय असणार आहेत. शिव्या पडणार आहेत कदाचित, माहिती नाही. कारण की काका खूप भडकतात माझ्यावरती मी जेव्हा गाडी चालवतो, कारण की काळजीपोटी की एवढं लांब कशाला आणि काय. तर आता ते गेल्यावरती समजेल. आपण त्यांचे एक्सप्रेशन्स सगळे, भाव वगैरे सगळे आपण कॅप्चर करूच. आणि तोपर्यंत परशुराम घाट आणि बरंच काय अजून पुढे बघण्यासारखं ते मी तुम्हाला दाखवीनच कॅमेरा थ्रू. पण एक प्रॉब्लेम असा झाला की माझा जो माऊंट होता तो थोडासा लूज झाला आहे. तर मी काढून ठेवला. माझा माईक पण त्याच्यातून जी क्लिप होती ती माईकची क्लिप तुटली आहे. मग आता जे काही शूट असेल तर मी वेदला देणार आहे फोन, वेद मागून करणार आहे. पण तुम्हाला सीन जो आहे कोकणातला तो मी दाखवणार आहे. तो डोंट वरी, आपण भेटू लवकरच. तुम्ही पण व्ह्यू सगळे एन्जॉय करा. बाय. दादा पण आलाय. मला नाही बोल. जेवण येतात हे असे येतात, मग नाव सांगायला ना. सो गाईज आपण आता आलोय काकांकडे.
आणि आपले इन्फ्लुएन्सर ओ भाई जेवताय तिथे फटाके फुटलेले आहेत. हा तर मजा आली आहे. आता इथे आराम करायचा आणि संध्याकाळी जायचं परतीचा प्रवास महाडला. मित्रांनो मस्त आता झोप झालेली. आता वाजले 5:30 आणि आता आपल्याकडे आहे बुलेट. तर आपल्या भावाने नवीन बुलेट घेतली आहे 350 क्लासिक 350 एकदम क्लासिक आहे कलर तिचा. तो आपण ती राऊंड मारायला जातोय. मी आहे आणि श्रवणचा पोट बघा किती दिसतंय. सो जरा बाईकवरती बघू कशी वाटते चालवायला. सो गाईज आता आपण निघालो चिपळूणवरनं. निघता 6:30 झालेलेच आहेत इथे आणि आता इथून चाललोय महाडला. आपली भावंड आपल्याला इथे सोडायला आली आहेत. परत कधी भेटणार काय माहिती लवकर. गाईज बाय करा इथे. बाय बंधू शेठ चला बाय. आता काय फालतू. सो आता जाऊ नाईट व्ह्यू घेऊन बघू कसं काय सीन आहे पुढे. दिसतंय की नाही माहिती नाही कसं दिसेल बघू. एन्जॉय करू. बाय बाय. सो गाईज आपल्या फॉग लॅम्पचा थोडा नट लूज झालेला त्यामुळे तो खाली पडत होता राईट साईडचा. इथे लोट्यातच गॅरेजला आलो आहे मी. आता हे टाईट करतो. पेट्रोल भरतो. अजून फ्यूलअप नाही केलं. मग पेट्रोल भरतो आणि निघतो. भेटू लवकरच. पुढचा व्ह्यू एन्जॉय करू आपण लवकरच. सो गाईज आता आपण परत टाकी फुल केलेली आहे. इथे 790 रुपयाचं पेट्रोल आपल्या गाडीला लागलेलं आहे. आता आपण ॲव्हरेज काढू घरी गेल्यावरती. आता सर नॉनस्टॉप आपल्याला जायचं आहे महाडला. सो लेट्स स्टार्ट दी जर्नी. आपण इथे पोचतोय गिरवाडीला महाडमध्ये. तुझा माईक नाही आहे. हो तुम्हाला माझा आवाज येत असेल. त्याची रिॲक्शन कॅप्चर करायची आहे. बाबांचं आत्याला फुल शॉक लागलेला आहे आपला सरप्राईज बघून. सो गाईज आपण आता पोहोचलो इथे. आराम करू. तुम्हाला अपडेट देतो पुढचे लवकरच.
सो मित्रांनो, आता आपण जेवून वगैरे निघालो आहे वॉकला आणि खूप बेकार थंडी आहे. 17 डिग्री चालू आहे आता इथे. महाड बिरवाडी या गावामध्ये आहे आपण आणि आपल्यासोबत आपला भाऊ आहे भावा. तर आता आम्ही वॉकला आलो आहे. मजबूत थंडी आहे, 17 डिग्री चालू आहे इथे. मस्त डबल टी शर्ट घालून आम्ही बाहेर निघालो, एवढी थंडी वाजते. आणि उद्या जायचं आहे आता सकाळी रायगडला. खूप एक्सायटेड आहे, ज्यासाठी घरातून बाहेर निघालेलं ते आता उद्या तो क्षण आलेला आहे. उद्या जायचं आहे, सकाळी 4:30ला निघायचं आहे बाईकने रायगडला. इथून 1.5 तास लागेल बाय रोड. आता किती फास्ट जातो आहे की हळू जातो आहे याच्यावरती, बिकॉज फास्ट तर जाऊ नाही शकत कारण की थंडी तर मजबूत असणार आहे आणि गारटणार आहे. वेद तर सरळ बोलला की जास्त जोरात गेलो तर कुल्फी होईल आपली, एवढी थंडी बसणार आहे. तर ते उद्या समजेलच आपल्याला. तर त्याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे, बिकॉज चिपळूणला गेल्यामुळे व्लॉग खूप लेंदी झाला आहे. तर मी म्हटलं की रायगड मला प्रॉपर पूर्ण दाखवायचं आहे, तर मग तो जास्त अजून नको मोठा व्हायला, म्हणून मी त्याच्या 2 पार्ट केलेत. एक तर आजचा जो मी आज सगळं फिरलो, जे तुम्ही पाहिलं ते, आणि रायगडचा, आणि नंतर तिथून मग आपण डायरेक्ट घरी जाणार, ते सगळं ते नेक्स्ट व्लॉगमध्ये असेल. सो तुम्ही पाहायला विसरू नका मग आपला दुसरा व्लॉगसुद्धा. आणि त्यासाठी लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.